आज आपण ट्रायल रूम विषयी माहिती घेणार आहोत. ट्रायल रूम गेल्या काही वर्षापासून अनेक खरेदीदार ऑनलाईन खरेदी करतात. ब्रिक मोटार शॉपिंग कशी बंद होईल याबद्दल तर्कवितर्क लावले जात आहेत. तथापि ब्रिक मोटार्स खरेदी निश्चितपणे विशेषतः पोशाख किरकोळ स्टोअरसाठी राहते जिथे वैयक्तिक सेवा आणि खोल्या ऑनलाईन मध्ये उपलब्ध होत नसलेल्या खरेदीचा अनुभव देतात. बऱ्याच खरेदीदारांना अजूनही वैयक्तिकरित्या पाहण्यास सक्षम असण्याची समान प्राधान्य आहे. ऑनलाईन किंवा स्टोअरमध्ये खरेदी करताना निर्णय घेण्यापूर्वी उत्पादनाला स्पर्श करणे, त्याचा अनुभव घेणे आणि तो प्रयत्न करणे आवश्यक असेल. खाद्यपदार्थ आणि पेय पदार्थांनंतर पोशाख किरकोळ विक्री हा संघटित किरकोळ विक्रीतील दुसरा सर्वात प्रमुख विभाग आहे. पोशाख रिलेटेड मधील सर्वात अविभाज्य घटकांपैकी एक म्हणजे उत्पादनाचा स्पर्श अनुभव आणि त्याची आणि माग. अशा वेळी जेव्हा ऑनलाईन फॅशन वेबसाईट्स ऑफलाईन ग्राहकाच्या मोठ्या संख्येला आकर्षित करत आहे, तेव्हा एक प्रमुख प्रेरणा जी किरकोळ स्टोअर्सची संख्या टिकवून ठेवते ते म्हणजे ट्रायल रूम किंवा ट्रायल एक्सपिरियन्स. पूर्वी ट्रायल रूम ही एक डावीकडील जागा असायची जी स्टोर रूम म्हणून वापरली जात असे. परंतु आता किरकोळ उद्योग नवीन बदलासाठी जात असल्याने ट्रायल रूम त्याची ओळख देखील उरलेल्या जागेवरून स्टोअर्सच्या अग्रभागी बदललेली आहे. ॲपरल इंडस्ट्रीज ऑडिटमध्ये चॅनल प्लेच्या समृद्ध प्रदर्शनावर आधारित तेथे काही सर्वोत्तम पद्धती आहेत ज्याच्यात प्रमुख ब्रँड अनुसरण करतात. ट्रायल रूमची स्थिती. ट्रायल रूम ग्राहक स्टोअर्सच्या कोणत्याही ठिकाणी सहज उपलब्ध असाव्यात. स्टोअरच्या आकारानुसार ते एकाधिक ठिकाणी असू शकतात, परंतु ग्राहकाच्या ते थेट दृश्यमान नसावे. ट्रायल रूमचा आकार. ट्रायल रूमचा आकार अत्यंत महत्त्वाचा आहे. काही वेळा ट्रायल रूमची जागा इतकी गजबजलेली असते की ग्राहकाला उत्पादने वापरताना गुदमरल्यासारखे वाटते आणि एकही खरेदी न करता तो दुकान सोडतो. ट्रायल रूमचा आतील भाग. पोशाख ब्रँड्स आजकाल किड्स स्टोअर्समध्ये नाविन्यपूर्ण रीतीने इंटिरियर बनवलेले आहेत. उदाहरणार्थ भिंतीवर कार्टून्स कॅरेक्टर्स रंगविलेल्या ट्रायल रूम्स, जेणेकरून मुलांना वेगवेगळ्या कपड्यांचा वस्तूंचा वापरून पाहण्यासाठी त्यांना ठेवता येतील. ब्रँड्सच्या थीम आणि USP नुसार ट्रायल रूमचे स्वरूपही बदललेले आहे.